नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा जसं आपण तो ओढा पार करून जसं पुढं आल्यावर ना बघ आपल्याला एक वन विभागाचं गेट लागतं. ह्या गेटच्या आतूनच आपल्याला जायचं आहे. ह्या साईडला खाली एक वाट जाते, पण त्या वाटेने न जाता आपण सरळ ह्या गेटच्या आतून आपल्याला सरळ वर जायचं. आपल्याला हे गणपतीगडचं हे पूर्ण जंगल आहे ना, हे भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत येते. आणि इथं ना इथे खाली एक बोर्ड लावला, इकडे तरस किंवा बिबट्या आहेत म्हणजे ह्या जंगलात त्यांचं वावर आहे. तर कधी तुम्ही एकटे किंवा दोघं तिघं जण तुम्ही येत असाल ना, तर हे बघा तुमच्या बॅक साईडला ना, हे बघा असं बॅक साईडला तुम्ही जर पुढे तुम्ही चालत असाल असं बॅक साईडला म्हणजे मागच्या साईडला जर तुमच्याकडे गॉगल वगैरे असेल ना, तर तुम्ही लावून असं चालायचं का जेणेकरून कुठलाही जो प्राणी असतो हिंसर प्राणी जो आपल्या मागून अटॅक करणार नाही, का त्याला वाटेल का हा माणूस म्हणजे मागच्या साईडला बघतोय असं. तर
अशा जंगलामध्ये तुम्ही कधी भटकत असाल ना तर त्यावेळेस तुम्ही असा तुमचा गॉगल तुम्ही मागच्या साईडला लावायचे. हा दुसरा ओढा लागला आहे बघा पाण्याचा. इथून आपल्याला सरळ असं वर जायचं. पूर्णपणे पावसाचं वातावरण झालं बघा. मागं पूर्ण ढग आलेत, पूर्ण ढग भरलेत पूर्ण. तर हा ओढा क्रॉस करून आपल्याला सरळ लेण्यांच्या जवळ येऊन पोचले. हे बघा ते बरोबर मागच्या साईडला लेण्या आहेत आणि इथून जाताना एक छोटासा म्हणजे धबधबा लागतो. पाण्याची वाट ते क्रॉस करताना जरा सांभाळून क्रॉस करायचं का, कारण की पाणी वाहून वाहून तिथे चिकट झाले. मला दाखवतो बघा मी. पण कोणच नाही आज गडावर, तर आम्ही दोघंच असल्यामुळे ना थोडेसे एकदम सावकाश सावकाश आलो आहे. ते माकडं पण इथं खूप आहेत. हा पाण्याचा ओढा आहे. इथून जाताना सावकाश जा किंवा इथून खालून अशी बघा लाईन देते, एक रस्ता आहे, ही पाईपलाईन आहे. त्याला तुम्ही धरून धरून पण इथून वरतून जाऊ शकता. पण जर तुम्हाला जाण्याची पूर्ण
माहिती असलेल्या दगडाच्या साईडवरून तरच जा, तर अजिबात जाऊ नका, नाही तर खालतूनच जा. आणि ह्या बघा पूर्ण धबधबे दिसत आहेत बघा आजूबाजूला. आम्ही पण दोघं, मला पण जाण्याची माहिती आहे पूर्ण, पण तिकडे नाही जात कारण की रिक्स नको आपल्याला. आम्ही खालच्या साईडने दोघं चाललो आहे. बघाल ना मग सगळं दिसत होतं, आता बघा पूर्ण धुकं आणि पूर्ण पावसाने भरून गेलं. मग दाखवतो, मग असे सगळं पूर्ण क्लिअर दिसत होतं, पण आता बघा पूर्ण पाऊस आला बघा. पूर्ण धुकं एका मिनिटात वातावरण चेंज झालं आहे बघा. खालच्या साईडला पूर्ण धुकं झालेत बघा. आम्ही आत्ताच लेण्यांच्या इथे पोचलो आहे बघा. इथून मागून येण्याकरता थोडासा रस्ता एवढा खडतड आहे, आणि थोडा एक साईडने धबधबा वाटतो, थोडं चिकट झालं आहे. तिथून येता जरा सावकाश यायचं. आणि आम्हाला इथपर्यंत वरती येण्याकरता ना खालपासून हे बघा, आम्ही त्या खाली तिथे गाव दिसतो बघा त्या साईडला, त्या गावातून आम्ही असं पूर्ण चढत असं पूर्ण या साईडने पूर्ण ट्रॅकिंग करून इकडे वर आलो आहे. आम्हाला येण्याकरता इथे 1 ते 1.5 तास लागला आहे बरोबर. आणि अजिबात इथे कोणीच नाही आहे, आम्ही दोघंच आहेत फक्त. जसं आपण पहिले आले ना आपल्याला इथे वरती बघा समोर 2 ते 3 आपल्याला गुफा दिसतात. आणि बघा ह्या इथे एक गुफा आहे, ही तुम्हाला ही गुफा मी दाखवतो. हे बघा तुम्ही ते बघाल ना, याच्यात एक वेगळं पण आहे, तुम्हाला ह्या गुफेत दाखवतो मी. हे बघा पूर्णपणे अशी खालून हे बघा एकदम स्वच्छ अशी गुफा आहे. आणि हे पाण्याचं टाकं होतं पहिलं. आणि हे होल दिसत आहेत, याच्यामध्ये लाकडं टाकून अशी लाकडं इथून ते इथून हे बघा. ह्या इथे पण काही होल आहेत बघा, ह्या साईडला वरच्या साईडला होल आहेत बघा. ह्यात लाकडं टाकायचे जेणेकरून इथं खाली ह्या पाण्यामध्ये घाण पडू नये किंवा इथलं पाणी स्वच्छ राहावं, त्याकरता ह्या होलांचं तेव्हा लाकडं लावण्याकरता इथे एक सपार बांधण्याकरता एक उपयोग होत होता. आणि ते बघा खालती किती मोठे बघा आहे. इथून आता पुढे आपल्याला मेन जी आपली लेणी आहे गणेश लेणी, आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि येत्या वेळेस ना एकदम सावकाश येते, कारण की पाऊस पडून ना हे बघा पाऊस पडून पूर्ण चिकट झाले ही साईड. आणि जर तुम्ही ते खाली तुमचा पाय घसरला तर एक साईडला पूर्ण दरी आहे, तर एकदम सावकाश यायचं आहे. तर खाली बघून तुम्ही जास्त करून इथे चाला. तुम्ही पुढे बघत बसाल तुम्ही, पण एका ठिकाणावर उभे राहून तुम्ही बघितलं चालेल, पण तुम्ही असं चालता बघू नका, कारण की पाय घसरला तर खाली पडण्याची शक्यता आहे. सच पुढे आल्यावर ना हे बघा हे पूर्ण एक आपल्याला पाण्याचं टाकं बघायला भेटतं. त्या साईडला बघा एक पाण्याचं टाकं आहे, पाणी पूर्ण स्वच्छ आहे, तुम्ही पिऊ शकता इथे पाणी. ह्या लेणीमध्ये सगळ्यात मोठी लेणी आहे. ह्याच लेणीला गणपतीगड असं म्हणतात. आपण ह्या लेण्यांमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. हे बघा तुम्हाला चौकटीवर ना वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलेलं दिसेल. आणि वरती बघा गणपती बाप्पाची एक दगडात कोरलेली मूर्ती आहे. आणि तुम्ही बघाल ना खूप अशी प्रशस्त अशी गुहा ही बघा, एकदम मोठी गुहा आहे. 2 खांब आहेत हे बघा, आणि एक 10 ते 12 फूट अशी उंच असेल, एवढी उंच अशी गुफा आहे. आणि ह्या एक साईडला खोली आहे आणि इकडे एक खोली आहे. आणि बघा हे खांब आहेत बघा, ह्या खांबांवर ना मला भार यक्षक दिसतील. हे बघा जे पूर्णपणे भार वाहून घेतात ना, यक्षिका आहेत, ह्या यक्षक असतात. असे 2 प्रकार असतात. पूर्णपणे असं नक्षी आणि दगडामध्ये कोरलेलं आहे. हे बघा इथे तुम्हाला कीर्तिमुखं दिसतील. हे बघा पूर्णपणे खांबाला गोल अशी कीर्तिमुखं होती, पण ह्या साईडचे तुटलेत. आणि भार यक्षक पण इथं आहे वरती बघा. हे 2 खांब आहेत हे बघा इथे.
अजून एक येते बघा, इथे पण सेम आहे. त्या साईडला कीर्तमुख आहेत आणि भार एकशिका आहेत बघा वरती. ह्या साईडला 2 खोल्या आहेत बघा. इथे ही एक खोली आहे, ही ध्यान साधना करता एक खोली आहे किंवा विश्रामगृह असू शकतो त्या काळात. हे बघा इथे वरती पण गणपती बाप्पाचं आहे. आणि ह्या साईडला अजून एक खोली आहे बघा, मला दाखवतो बघा. ही बघा, ही अशी अजून एक खोली इथे ह्या साईडला. इथे बाबा वगैरे राहतात, पण सध्या आज इथे कोणी नाही आहे बघा. आणि गणपती बाप्पाचं एक छोटीशी मूर्ती बघा, 2 मूर्ती आहेत बघा गणपती बाप्पाच्या. आणि तुम्ही ह्या लेणीसमोर बघाल ना, ही सगळ्यात उंच असणारी अशी ही लेणी आहे ही. आणि ज्या खालच्या साईडला तुम्हाला काही ध्यान साधने आणि काही विश्रामगृह तुम्हाला बघायला भेटतील. त्या साईडला आपल्याला काही पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात तिकडे. आणि तुम्ही बघाल ना, डोंगराच्या बरोबर मध्यभागी आहे, आणि वरच्या साईडला पण डोंगर आहे आणि खालती पण डोंगर आहे. बरोबर मधल्या भागातच ह्या लेण्या पूर्ण अशा खोदलेल्या ह्या लेण्या आहेत. आणि इथला पडणारा हा धबधबा आहे ना पाण्याचा, हा सगळ्यात मोठा इथलं एक पावसातलं एक सुंदर एक दृश्य इथे या धबधब्यामुळे निर्माण होतं. खूप सुंदर वाटते बघायला. पण तिकडे ह्या लेण्या बघाल ना तुम्ही, खूप मोठा असा एक लेणी समूह आहे. आणि याचा इतिहास सांगायला झाला ना, तर याचा इतिहास पांडवकालीन याचा इतिहास आहे. तर तुम्हाला ह्या साईडला तुम्हाला जीवधन नाणेघाट दिसेल, आणि ह्या साईडला तुम्हाला गोरखगड आणि सिद्धगड दिसेल. आणि वरच्या साईडला बरोबर ह्या गणपतीगड लेण्यांच्या वरतीच ढाकोबा आहे तुम्ही. आणि या समोरचा तुम्ही पूर्ण प्रदेश बघाल ना, इथं पूर्ण मोकळा लांबपर्यंत तुम्हाला दिसते. म्हणजे जसं कल्याण मंदिरावरून जोही माल उतरत होता आणि नाणेघाट मार्गे किंवा ह्या साईडला असणारा आहुपे घाट आणि गायधरा घाट येते पुढे गोरखगडाच्या बाजूला, तर त्या मार्गे जीही माल वाहतूक होत होती त्या माल वाहतुकीवर लक्ष ठेवण्याकरता ह्या लेण्यांचा त्या काळामध्ये उपयोग झाला होता. आणि तुम्ही ते बघू शकता 15 ते 20 अशा ह्या लेण्या आहेत. ही या खालच्या गुफा आहेत ना, ह्या ध्यान साधण्याच्या किंवा विश्रमाच्या. तुम्ही बघाल ना, इथे दगडाचे असे चौथरे बनवलेत. त्या चौथऱ्यावर झोपण्याकरता किंवा बसण्याकरता त्याकरता हे चौथरे आतमध्ये इथे पूर्ण दोन्ही ह्या ध्यान साधण्यामध्ये बनवले. तुम्ही बघाल ना, हे बघा इथे 5 ते 6 अशा आपल्या लाईनीशीर खालच्या साईडला पण ते गुफा बघायला भेटतात. या साईडला ह्या साईडला पण वरती 1 ते 2 गुफा आहेत. आणि तुम्ही इथे रात्रीचा ना तुम्ही स्टेही करू शकता तुम्ही ह्या जाग्यांवर. इथे 2 लाईटीचेही तुम्हाला पोल दिसतील, सौर ऊर्जेवर हे चालणार 2 पोल आहेत. आणि ते पाईपलाईन होती पाण्यासाठी, तर कनेक्शन पण होतं, पण काही दगडं त्या पडल्यामुळे ते लाईन ती पाण्याची तुटली आहे. तर तुम्ही समोर बघाल पूर्ण हे धसई आणि समोर हे मुरबाड दिसतं. तुम्ही ही गुफा बघाल ना, ही या सगळ्यात शेवटची गुफा ही, आणि खूप मोठी अशी गुफा आहे. बघा इथे तुम्ही राहू शकता. इथे बघा चूल पण इथे मांडल्यात. इथे आरामशीर तुम्ही टेंट लावून तुम्ही राहू शकता तुम्ही. आणि बघा समोरचं पूर्णपणे तुम्हाला असे सुंदर सह्याद्रीचं दृश्य तुम्हाला इथे बघायला भेटतं ह्या साईडला इकडनं पूर्ण. आणि बघा इथे खूप जणांनी अशी ते नावं लिहून ठेवलेत. ज्यांनी हे गड किंवा हे गुफा ज्यांनी तयार केल्यात त्यांनी स्वतःची नावं नाही लिहिली, पण तुम्ही तुमची कशाला नावं लिहून ठेवा आणि ह्या आपल्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या कशाला तुम्ही खराब करतायत. जोही तुम्ही ते येतात ना, प्रत्येकाने तुम्ही एक लक्षात ठेवा, इथल्या कुठल्याच वास्तूला तुम्ही हात नका लावू किंवा नुकसान अजिबात पोचू नका, आणि कचरा वगैरे तिथे अजिबात करू नका. आणि ज्या कोणी असं हे करत असेल ना, नावं वगैरे त्या पूर्ण भिंतींवर तुम्ही अजिबात करू नका. ही माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही ह्या साईडला बघाल ना, हा डोंगराच्या आपण जेव्हा चढतो ना इकडनं, आपल्या त्या साईडला नाणेघाट आणि जीवधन किल्ला आपल्या वरती दिसतो इथे. आणि ह्या साईडला गोरखगड आहे ह्या बरोबर ह्या बाजूला. आणि
सिद्धगड आहे आणि हा पूर्ण मुरबाड तालुका आपल्या समोर दिसतो बघा. समोरचा निसर्ग आणि इथला हा वाहणारा धबधबा तुम्ही बघाल ना, तुम्ही इथे इथे ह्या ठिकाणी बसून ना तुम्ही तासन तास तुम्ही बसून राहू शकता. आणि पुढचं एवढं सुंदर असं एवढं दृश्य इथलं असं वाटतं का याच्याकडे सारखं बघत राहावं. सारखे हे ढग येत आहेत जात आहेत एकदम सुंदर. किती पण वेळ इथं थांबलो ना तरी असं एक कंटाळ येणार नाही या जागेवर. एवढी सुंदर अशी ही जागा आहे. तर मित्रांनो तुम्ही एकदा नक्की हा गणपती गडतला नक्की एकदा या, अजून आले नसेल तर पावसाळ्यामध्ये या, जेणेकरून तुम्हाला इथलं आपल्या सह्याद्रीतील जे ही पावसाळ्याचं दृश्य आणि निसर्ग एकदम खुलतो पावसाळ्यात ते तुम्हाला बघायला भेटेल. गणपती गडवरून खाली उतरते. आम्हाला चढण्याकरता अर्धा ते दीड तास लागला आहे. तर उतरायला आम्हाला अर्धा तासात आम्ही किंवा पाऊण तासामध्ये आम्ही खाली उतरू. तर मित्रांनो तुम्हाला ही आपली गणपती गडची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही जेवढे तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करता येईल ना तेवढे शेअर करा. आणि जर आपल्या व्हिडिओमध्ये कोणी नवीन बघत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो असंच आपण ऐतिहासिक ठिकाणी किंवा गड किल्ल्यांवर आपण परत भेटूया. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराज.